नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, राम शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, राम शिंदे यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाकीच्या ऑप्शन बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. ऑप्शन नंबर ए आहे राहुल नार्वेकर, कोण आहेत? विधानसभेचे अध्यक्ष. त्यानंतर ऑप्शन नंबर सी, देवजीत सैकिया, कोण आहेत? बीसीसीआयचे नवीन सचिव बनले आहेत. आणि ऑप्शन नंबर डी, अश्विनी भिडे, कोण आहेत? तर महाराष्ट्राचे जे काही वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रधान सचिव आहेत अश्विनी भिडे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? UIDAIचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भुवनेश कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? भुवनेश कुमार असं त्यांचं नाव आहे. UIDAIचे ते या ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी UIDAIचं फुल फॉर्म काय? लिहून घ्या. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना झाली 28 जानेवारी 2009 ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्नामध्ये या ठिकाणी काय विचारलेलं आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच लेटेस्ट ज्या काय नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे. RBIचे 26वे नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. BCCIचे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी शिलवा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे. गुगल इंडिया कंट्रीचे या ठिकाणी मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनलेत प्रीती लोबाना. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम. केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणीश चावला. CRPFचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार. आणि UIDAIचे नवीन CEO बनलेत भुवनेश कुमार असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणत्या शहराने अलीकडेच हवामान अभियान बरोबर ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे? बरोबर. तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी मला एक कमेंट करून सांगा, इंदोर या शहराला आतापर्यंत किती वेळेस भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे इंदोरला? एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत 2 पॉइंट लिहून घ्या. जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याचे उद्दिष्ट असलेल्या इंदोरने 1 डिसेंबर 2024 रोजी इंदोर क्लायमेट मिशन लॉन्च केलं आहे. दुसरा पॉइंट, 100 दिवसीय मोहीम ऊर्जा बचत सवयींना प्रोत्साहन देते, ज्याचा उद्देश टिकाऊपणाला चालना देण्यासाठी विजेचा वापर 7 ते 10% कमी करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून एक गोष्ट, हा माझा मोबाईल नंबर आहे 96 730 58 600 बरोबर. 96 730 58 600. जर तुम्हाला इयरबुक 2024 ची जी काही इयरबुक आहे ती 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. ही इयरबुक तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका, मला इयरबुक पाहिजे म्हणून टाका, मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो बरोबर. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी इयरबुक घेतली आहे त्यांना या ठिकाणी जे काही शेवटचा आठवडा होता 21 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत या दिवसांचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याची PDF ऑलरेडी या ठिकाणी अपलोड केलेली आहे टेलिग्राम ग्रुपला. आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न काय आहे? पश्चिम बंगालने अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून
78व्या क्रमांकाची संतोष ट्रॉफी 2024-25 जिंकलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सिंपल गोष्ट आहे. संतोष ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकली? तर पश्चिम बंगालने जिंकली. कोणाला हरवून? तर केरळला हरवून. कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? 78व्या क्रमांकाची आवृत्ती होती. प्रश्न कशा संदर्भात आहे? क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच नवनवीन ज्या काही क्रीडा स्पर्धा नुकत्या या ठिकाणी काळामध्ये झालेल्या आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. या ज्या काही स्लाइड असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, लिहून घ्या. पुरुषांचा जो काही हॉकी ज्युनियर एशिया कप आहे 2024 त्याचं विजेतेपद आपल्या प्याऱ्या भारताने जिंकलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024चं विजेतेपद मुंबईने जिंकलं. संतोष ट्रॉफी 2024-25 पश्चिम बंगालने जिंकलं. गल्फ यूथ गेम्स 2024 UAE जिंकलं. इंडियन सुपर लीग 2023-24 मुंबई सिटी FC ने जिंकलं. थॉमस कप 2024 चीनने जिंकलं. उबेर कप 2024 चीनने जिंकलं. ला लिगा 2023-24 रियल माद्रिदने जिंकलं. F1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये झालेली मॅक्स वर्स्टापेनने विजेतेपद जिंकलं. आणि 2024 ACC अंडर 19 आशिया कप या ठिकाणी जिंकलेला आहे बांगलादेशने. बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. कोणत्या IITने वेदनारहित म्हणजेच पेनलेस इंजेक्शनसाठी सुईविरहित शॉक सिरिंज विकसित केली आहे, डेव्हलप केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए आपल्या IIT मुंबईने या ठिकाणी हे डेव्हलप केलेले आहे. काय? तर वेदनारहित इंजेक्शनसाठी सुईविरहित शॉक सिरिंज या ठिकाणी विकसित केलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. हे जे काही वेदनारहित औषध आहे ते वितरणासाठी सुईविरहित सिरिंज, ज्यामुळे त्वचेचे नुकसान कमी होते आणि संसर्गाचा धोका देखील कमी होतो. हे उपकरण 1000 पेक्षा जास्त वापरांना समर्थन देते आणि फक्त नोजल बदलण्याची आवश्यकता असते या उपकरणामुळे. त्याच्यामुळे हे किफायतशीर देखील आहे. आणि तिसरा पॉइंट, ही सिरिंज उच्च ऊर्जा शॉक वेव्ह वापरून द्रव औषधांचे मायक्रोजेट तयार करते, जे सुईशिवाय त्वचेमध्ये प्रवेश या ठिकाणी करण्यासाठी मदत करतं. म्हणजे साधी गोष्ट आहे. आपण इंजेक्शन घेतो, इंजेक्शन मध्ये सुई असते, बरोबर. आता या ठिकाणी या उपकरणामध्ये काय असणार आहे? ते सुई नसणार आहे, बरोबर. सुई विरहित शॉक सिरिंज असणार आहे, जे IIT मुंबईने डेव्हलप केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये महिलांना बुरखा आणि हिजाब घालण्यावरती बंदी लागू केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 2 पॉइंट लिहून घ्या. जर या कायद्याचे उल्लंघन झालं तर 1000 स्विस फ्रँक म्हणजेच काय, सुमारे भारतीय रुपीजमध्ये सांगायचं म्हटलं तर 96,000 रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. दुसरा पॉइंट, स्वित्झर्लंड पूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरिया यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिजाब आणि बुरखा घालण्यावरती ऑलरेडी बंदी लागू केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे कायदे ऑलरेडी इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक डी, स्वित्झर्लंड या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखा तसेच हिजाब घालण्यावरती बंदी लागू केली आहे. स्वित्झर्लंड अध्यक्ष आहेत वायोला आमहर्ड, राजधानी आहे बेर्न आणि चलन वापरलं जातं स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, USA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी नोरो व्हायरस, काय, नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव या ठिकाणी आढळून आलेला आहे. USA नवीन अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे या ठिकाणी 47व्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले आहेत. याच्या अगोदर 46व्या क्रमांकाचे कोण होते? तर जो बिडेन असं त्यांचं नाव होतं. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, सिचुआन नावाचे नवीन उभयचर आक्रमक जहाज कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीनने काय केलेलं आहे? सिचुआन नावाचं नवीन उभयचर आक्रमण जहाज या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटपल्ट प्रणालीसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज हे जहाज चीनची नौदल क्षमता वाढवते आणि त्यांचे जागतिक अस्तित्व देखील वाढवण्यासाठी मदत करतं. दुसरा पॉइंट, हे जहाज देशाच्या लांब पल्ल्याच्या ऑपरेशनल क्षमता वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. आणि तिसरा पॉइंट, यात 2 इन्सुलर सुपरस्ट्रक्चर्स आणि पूर्ण लांबीचा फ्लाइट डेक आहे, ज्यामुळे ते स्थिर विंग विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीही या ठिकाणी वाहून नेण्याची या ठिकाणी परवानगी देतं.
पर्याय क्रमांक बी, चीन या देशाने नवीन उभयचर आक्रमण जहाज ज्याचं नाव आहे सिचुआन हे या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केलेला आहे? साधी गोष्ट आहे, अशा प्रकारचे कुठाने कोण करतं? पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. चीनने CR-450 जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा नमुना सादर केला आहे, ज्याची चाचणी वेग 450 किलोमीटर प्रति घंटा एवढी त्याची काय आहे तर कॅपॅसिटी आहे. बरोबर. तर या ठिकाणी 2000च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चीनमध्ये या ठिकाणी हाय स्पीड रेल्वेचा या ठिकाणी प्रवास सुरू झालेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं चीन आहेत. तर चीनबद्दल 3 गोष्टी लक्षात घ्या. अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना 10 लाखांहून अधिक बिगर स्थलांतरित विजा जारी करण्याचा विक्रम केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. एकूण 3,31,000 पेक्षा जास्त विद्यार्थी USA मध्ये शिकत आहेत. अमेरिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना नॉन इमिग्रंट विजा या ठिकाणी दिला जात असतो. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 22% जो काही क्राईम आहे, गुन्हेगारी आहे ती वाढलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉइंट लिहून घ्या. 2024 मध्ये एकूण 25,184 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. तर 2023 मध्ये हीच आकडेवारी 17,571 होती. बरोबर. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत जे काही 22% या ठिकाणी जे काही क्राईम रेट वाढलेला आहे तो 2024 मध्ये या ठिकाणी वाढलेला आहे. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना 2 जून 2014 झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, अलीकडेच दुसऱ्यांदा ग्रेट प्लेस टू वर्कचा दर्जा कोणत्या कंपनीला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, सेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सेल या कंपनीला या ठिकाणी दुसऱ्यांदा सलग बरोबर ग्रेट प्लेस टू वर्क असा या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. 2025 जानेवारी पासून ते 2026 या कालावधीसाठी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळालेले आहे. सेल कंपनीला सलग दुसऱ्यांदा हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. आणि तिसरा पॉइंट, द ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट ही एक जागतिक संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचे मूल्यमापन करते आणि ग्रेट प्लेस टू वर्कचे सर्टिफिकेशन देत असतात वेगवेगळ्या कंपन्यांना. शेवटचा प्रश्न, ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, नितीश रेड्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. नितीश रेड्डी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोठे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू की केरळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस,
26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. 2025 मध्ये आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो 26 जानेवारीला आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर?